नमस्कार. तर आज आपण बनवतोय हरभऱ्याची कोवळ्या पानाची भाजी. चला तर मग रेसिपी पाहूया. तर इथे मी हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे. आता ती मी स्वच्छ करून घेणार आहे. तशी ही भाजी आमच्या घरच्या शेतातली आहे. त्यामुळे भाजी खुडल्यानंतर आईने ती छान झटकून स्वच्छ केली होती. तरी मी पुन्हा एकदा अशी ही भाजी झाडून घ्यायची. म्हणजे त्यात काही बारीक किडे वगैरे असतील तर ते पडून जातात. आणि झाडून झाल्यानंतर ही भाजी मी धुवूनही घेणार आहे. हरभऱ्याची भाजी खरं तर धुवायची नसते, कारण मग त्याचा आंबटपणा जातो. पण आजकाल शेतामध्ये औषध फवारणी वगैरे केली जाते, म्हणून ही भाजी मी धुवून घेणार आहे. तशी आमची घरचीच भाजी आहे, त्यामुळे मला माहिती आहे याच्यावर औषध फवारणी केलेली नाही आहे. पण आमची शेती रोडच्या बाजूला असल्यामुळे धूळ खूप असते, म्हणून मी ही भाजी धुवून घेणार आहे. तुम्हाला भाजी धुवून घ्यायची नसेल तर थोडं सुती कापडाने तुम्ही ते पुसूनही घेऊ शकता, कारण काही लोकांना आवडत नाही भाजी धुवून घेतलेली. कारण माझी आईसुद्धा ही भाजी धुवून घेत नाही, तशीच करते. आणि तिने जर पाहिलं की मी भाजी धुवून घेतली आहे तर ती नक्कीच म्हणेल शेतकऱ्याची आहे म्हणून तरी बरं आहे. तर असो, भाजी मी इथे धुवून घेतलेली आहे. आता आपण पुढची तयारी करून घेऊया. तर इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे छोटी वाटी, आणि ते छान आपल्याला कुटून घ्यायचे आहेत. अगदी सोबडदोबड कुटून घ्यायचे आहेत. खूप बारीक त्याचे कूट करायचं नाही आपल्याला. असा खलबत्ता नसेल तर थोडं मिक्सरवर फिरवलं तरी चालेल, फक्त खूप बारीक करू नका. आता तुम्ही पाहू शकता शेंगदाणे आपण कुटून घेतलेले आहेत, ते मी बाजूला काढून घेतलेत. आणि त्याच खलबत्त्यात मी 8 ते 10 लसूण पाकळ्या, 5-6 मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, आणि अर्धा छोटा चमचा इतकं जिरं घेतलेलं आहे. आणि हे पण मी छान कुटून घेणार आहे. हे पण खूप बारीक कुटायचं नाही आपल्याला. तर तुम्ही पाहू शकता मिरची आणि लसूणही आपलं कुटून झालेलं आहे. तर इथे तेल गरम झालेलं आहे. तेलामध्ये ही कुटून घेतलेली मिरची आणि लसूण आपण घालून घेऊया, आणि लगेचच त्यावर मी मीठ घालणार आहे. मिरचीवर मीठ लगेचच घातलं तर मिरची ठसकत नाही. आता हे थोडं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण भाजी घालून घेऊया. तर ही भाजी मी यामध्ये घालून घेते. आता ही आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. सुरुवातीला ही भाजी आपल्याला खूप कोरडी वाटते, पण जसजशी आपण भाजी परतू तसतसं त्याला पाणी सुटायला लागतं. तर तुम्ही पाहू शकता भाजीला पाणी सुटलेलं आहे. भाजी छान परतून घ्यायची आहे. आणि आता अगदी 1 ते 1.5 मिनिट इतकं झाकण ठेवून ही भाजी वाफवून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता याला किती पाणी सुटलेलं आहे. आता यामध्ये 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया, आणि पुन्हा एकदा ही भाजी आपण छान परतून घेणार आहोत. आता भाजी छान परतल्यानंतर पुन्हा मी झाकण ठेवते, आणि तुम्ही पाहू शकता भाजी आपली छान शिजलेली आहे. अगदी 1 मिनिट मी परतून घेते. आणि मिनिटभर परतल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता भाजी आपली तयार झालेली आहे. गरमागरम भाकरीबरोबर एकदा नक्की ट्राय करून पहा. खूप छान लागते.
आणि भेटूयाच पुन्हा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.